घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे फरार झालाय। कुटुंबासह सध्या तो गायब आहे। भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। मुलुंड पश्चिमेला आशिष टॉवरमध्ये भावेश भिंडे राहतो। घाटकोपरमधील पेट्रोल पंपवर 250 टन वजनाचं बेकायदेशीर होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं। या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। तर हा भावेश भिंडे नेमका कोण आहे आपण पाहूया। इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा भावेश हा मालक आहे। गुजू ॲडव्हर्टाइज नावाने जाहिरात संस्था तो चालवतो। घाटकोपर ते ठाणे दरम्यान अनेक होर्डिंगचं संचालन तो करतो। भावेशच्या घरचा पत्ता मुलुंडचा आहे, मात्र वास्तव्य अन्यत्र असण्याची शक्यता आहे। घाटकोपर दुर्घटनेनंतर भावेश कुटुंबासह फरार झालाय। त्याचा फोनही बंद आहे। भावेशने 2009ला मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा लढवली। होर्डिंग नियमांच्या उल्लंघनाबद्दल भावेश विरोधात 21 तक्रारी आणि गुन्हे दाखल आहेत। घाटकोपरमध्ये उभारलेलं होर्डिंग जगातलं सर्वात मोठं होर्डिंग, ज्याची घाटकोपरच्या होर्डिंगची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।